जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आज आपण महाराष्ट्र सोडून आलो आहोत. आज आपण महाराष्ट्र सोडून एक प्रसिद्ध असलेल्या भारत देशामध्ये क्वीन ऑफ हिल या नावाने ओळखलेल्या जाणाऱ्या शिमला शहराला भेट देणार आहोत. शिमला शहर हे हिमाचल प्रदेशमध्ये असलेले एक सुंदर शहर आहे. शिमलाला येण्यासाठी आम्ही मुंबई पासून निघालो. मुंबईचे बँड्रा टर्मिनल्स पासून चंदीगडला निघालो. बँड्राला सकाळी 11ची पश्चिम एक्सप्रेसने चंदीगडच्या दिशेने निघालो. हा प्रवास तब्बल 27 तासाचा होता. या प्रवासामध्ये कंटाळा येत होता, परंतु शिमलाला जाण्याची एक वेगळीच मजा येणार होती, त्यामुळे बोर वाटत नव्हते. आपण जर शिमलाला यायचे झाले असेल तर आपण ट्रेन, प्लेन आणि आपल्या प्रायव्हेट गाडीने देखील शिमलाला येऊ शकता. ट्रेनने यायचे झाले तर चंदीगड आणि दिल्ली हे सोयीचे रेल्वे स्टेशन स्थानक आहे. दिल्लीला उतराल तर आपण वॉल्वो किंवा बसने शिमला येथे जाऊ शकता. दिल्ली पासून शिमला 350 ते 400 किलोमीटर अंतरावर आहे. जर फ्लाईटने यायचे झाले तर शिमला एअरपोर्टला आपण डायरेक्ट उतरू शकता, परंतु शिमला एअरपोर्टला फ्लाईटची फ्रिक्वेन्सी नसते, त्यामुळे येथे दिल्लीला उतरायला लागते. जर आपण चंदीगडला येत असाल, चंदीगड पासून आपल्याला वॉल्वो बस सोयीची आहे. वॉल्वो बस 350 ते 500 रुपये हे आपल्याला शिमलाला जाण्यासाठी होतात. तर दिल्ली पासून जर वॉल्वो बस किंवा बसने जायचे झाले तर 800 ते 1000 रुपयापर्यंत चार्जेस लागतात. सीझन वाईज हे चार्जेस बदलत राहतात. आम्ही चंदीगड पासून शिमलाला जाणार होतो. ते चंदीगड पासून आम्ही प्रायव्हेट टॅक्सीने शिमलाला निघालो होतो. आपण जर शिमलाला येत असाल तर टॉय ट्रेनचा प्रवास देखील करू शकता. काकोरी रेल्वे स्टेशन पासून टॉय ट्रेनने आपण शिमलाला येऊ शकता. हा टॉय ट्रेनचा प्रवास खरंच खूप सुंदर असतो. इथे खरंच खूप वेगळी मजा येते. मोस्टली जे लोक शिमलाला एक आठवडा किंवा 5-6 दिवसासाठी राहण्यासाठी येतात ते टॉय ट्रेनच्या प्रवासाने शिमलाला जातात. येथे आता आम्ही चंदीगडमध्ये असलेल्या आर्मी कॅम्पला पोहोचलो आहोत. रेल्वे स्टेशन पासून जवळच आर्मी कॅम्प आहे. चंदीगड शहर खरंच खूप सुंदर शहर आहे. हे शहर क्लीन सिटी म्हणून ओळखले जाते. आम्ही येथे ट्रॅव्हलिंग प्लॅनने आलो होतो. शिमला, मनाली, अमृतसरचा ट्रॅव्हलिंग प्लॅनने आम्ही फिरणार होतो. शिमलामध्ये आम्हाला फक्त एकच दिवस फिरायला मिळणार होता, त्यामुळे संपूर्ण शिमला फिरणे हे खरंच अशक्य होते. येथे आपल्याला फिरायला कमीत कमी एक आठवडा लागतो. मी या व्हिडिओमध्ये सर्व स्पॉट कव्हर करू शकत नाही, परंतु मी एक व्हिडिओमध्ये शिमलाचे प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉट सांगणार आहे. आम्ही थोडा वेळाने हिमाचल प्रदेश येथे आलो. येथे आपण आला तर येथे असलेला शिमला मधला रस्ता खरंच सुंदर आहे. हा रस्ता सरळ नसून, हायवे नसून घाटाचा आहे. येथे डोंगर रांगामध्ये रस्ता आहे, त्यामुळे आपल्याला घाट लागतात. कंटिन्यू घाटासारखा रस्ता आपल्याला पाहायला मिळतो. इथे ट्रॅव्हलिंगची खरंच वेगळी मजा आहे. 60 ते 70 किलोमीटर हा घाट आपल्याला कंटिन्यू पाहायला मिळतो. 3 तासाच्या प्रवासानंतरला आम्ही शिमला येथे पोहोचलो. आम्ही जेव्हा पोहोचलेलो होतो तेव्हा 8 वाजले होते. थोडा वेळ आम्ही हॉटेलमध्ये आराम करून जेवायला निघालो. हे हॉटेल 4 स्टार हॉटेल होते. हॉटेल खरंच खूप सुंदर होते. जेव्हा रूमच्या बाहेर आलो तेव्हा टेम्परेचर 3 ते 4 डिग्री होते. थोडा वेळ आम्ही हॉटेलमध्ये फिरून हॉटेलमध्ये असलेल्या डायनिंग हॉलला जेवण्यासाठी निघालो. हॉटेलमध्ये जेवण करून झाल्यानंतरला आम्ही परत रूममध्ये निघालो. सुप्रभात मित्रांनो, शिमलामध्ये आपले स्वागत. आता आपण शिमलामध्ये असलेल्या कुफरी येथे निघणार होतो.
शिमलामध्ये आपला हा पहिला स्पॉट कव्हर करायचा होता. आम्ही सकाळी 9 वाजता कुफरी येथे निघालो. शिमला पासून कुफरी 13 किलोमीटर अंतरावर आहे. कुफरी हे हिमाचल प्रदेशाचा पहिला स्पॉट आहे. आपला हा सफर खरंच खूप सुंदर, न विसरणारा होणार होता. एक वेगळीच मजा येथे येणार होती. या सफरमध्ये अनेक ॲडव्हेंचर आणि एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार होता. माता शीतला देवीमुळे या ठिकाणाचे नाव शिमला असे पडले आहे. इंग्रजांच्या काळामध्ये हे ठिकाण समर कॅपिटल म्हणून ब्रिटिशांनी घोषित केले होते. शिमलाला क्वीन ऑफ हिल्स या नावाने देखील ओळखले जाते. येथे ग्रीनरी व्ह्यू आणि स्नो व्ह्यू पाहायला मिळतो. असे सुंदरतेने भरून असलेले ठिकाण शिमला बघायला दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. कुफरीच्या येथे आम्ही पोहोचलो. शिमलामध्ये कुफरी हा एक स्नो पॉइंट आहे. येथे आपण बर्फामध्ये ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटी करू शकता. जेट स्की, पॅराग्लायडिंग, ट्यूब राईड अशा अनेक ऍक्टिव्हिटी आपण करू शकता. कुफरी येथे स्नो पॉइंटच्या 300 ते 400 मीटर अगोदरच गाडी थांबते. तेथून आपल्याला 4x4 च्या प्रायव्हेट कारने किंवा हॉर्सने जायला लागते. हॉर्सने जायचे असेल तर 500 रुपये आणि कार राईडने जायचे असेल तर प्रत्येकी 1000 रुपये आपल्याला द्यायला लागतात. हे ते स्नो ऍक्टिव्हिटीचे वेगळे पैसे आहेत. जर सर्व स्नो ऍक्टिव्हिटी करायच्या असेल तर 1200 रुपये आपल्याला द्यायला लागतात. कुफरीला जाण्यासाठी आपल्याला प्रॉपर ऑफ रोडिंग करायला लागते. खरं तर आपण आपली कार इथे आणू शकत नाही. इथे असलेल्या लोकल कार्सनेच आपल्याला कुफरीला जायला लागते, कारण की इथे असलेला रस्ता खरंच खूप खतरनाक आहे. 4x4 च्या कारने यायचे येथे सोयीचे आहे. येथे असलेले लोकल कारवालेच घेऊन आपल्याला जाऊ शकतात. येथे कार राईड करणे खरंच रिस्की आहे. कुफरीला सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण येऊ शकता. पावसाळ्यामध्ये लँडस्लायडिंगच्या भीतीने हे ठिकाण बंद असते, त्यामुळे येथे पावसाळ्यात आपण जाऊ शकत नाही.
15 मिनिटाचा ऑफ रोडिंग करून झाल्यानंतरला आम्ही कुफरीच्या टॉप पॉइंटला येथे पोहोचलो. टॉप पॉइंटला आपल्याला नाग टेम्पल दिसते. खरंच खूप सुंदर स्नो व्ह्यू इथून दिसत होता. लाईफ मध्ये पहिल्यांदा स्नो पॉइंट बघत होतो, त्यामुळे एक वेगळाच आनंद येत होता. कुफरीला येताना आपण स्नो शूज नक्की घ्यावे. त्याची कॉस्टिंग आपल्याला इकडे जर भाड्याने घ्यायची झाली तर 200 रुपये होते. येथे आपण ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी करू शकता, याक राईड करू शकता किंवा आपल्याला याकवर बसून फोटो काढायचे असेल तेही आपण करू शकता. सीझन वाईज ऍक्टिव्हिटीचे वेगवेगळे रेट असतात. आम्ही ज्या सीझनला आलो होतो त्याचे संपूर्ण ऍक्टिव्हिटीचे 1200 रुपये आम्हाला सांगितले होते. जर पॅराग्लायडिंग करायचे असेल तर 3,500 ते 4,000 रुपये आम्हाला येथे सांगितले होते. येथे आम्हाला स्नो पॉइंट मध्ये ट्यूब ऍक्टिव्हिटी करायचे आम्ही ठरवले होते. बाकीच्या ऍक्टिव्हिटी आम्ही आमच्या पुढच्या स्पॉटला करणार होतो. खरं तर बघायला गेला तर मनाली आणि लेह लडाखच्या परिसरापेक्षा कुफरीमध्ये ज्या स्नो ऍक्टिव्हिटी आहे त्या थोड्या कॉस्टली आहेत. आम्ही ट्यूब राईड नंतर करायचे ठरवले होते. पहिला आम्ही इकडे असणाऱ्या नाग टेम्पलला जाणार होतो. हे मंदिर कुफरीमध्ये खूप प्रसिद्ध मंदिर आहे. येथे आपण हिमालयाचा व्ह्यू पाहू शकता. मंदिराच्या आतमध्ये आम्ही निघालो तेव्हा आतमध्ये गेल्यावर पहिल्यांदा आम्हाला हनुमान मंदिराचे दर्शन झाले. आम्ही मंदिराचे दर्शन करून थोड्या अंतरावर शिवलिंगाचे दर्शन झाले. शिवलिंगाचे दर्शन करून आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. येथे असलेले मुख्य मंदिर बंद होते, त्यामुळे आम्ही टेलिस्कोप व्ह्यू पॉइंटला निघालो. या ठिकाणावरून आपण येथे असलेल्या टेलिस्कोपने येथे असलेले व्ह्यू पॉइंट बघू शकता. येथून आपण शीतलादेवी मंदिर, इंडिया चायनाचे बॉर्डरचे पर्वत, आदि कैलाश मंदिर असे व्ह्यू पॉइंट आपल्याला दिसतात. येथे असलेले व्ह्यू पॉइंट बघून आता आम्ही ऍक्टिव्हिटी करायला निघालो. स्नो ऍक्टिव्हिटी करताना आपला मोबाईल स्विच ऑफ झाला, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढायला मिळाले नाही. येथे असलेली ट्यूब राईड करण्यासाठी आम्ही गेलो आणि ट्यूब राईड करून आम्ही पुढच्या दिशेला निघालो.
स्नो ऍक्टिव्हिटी करून झाल्यानंतरला कुफरीच्या बेसला आलो. मोबाईल चार्जिंग केला आणि पुढच्या दिशेला निघालो. आता आम्ही येथे असलेल्या प्रसिद्ध राष्ट्रपती भवन पाहायला निघालो. राष्ट्रपती भवनला जाताना आपल्याला 800 मीटर बाहेर कार पार्क करायला लागते. तेथून आपण भवनासाठी जाऊ शकता. शिमलामध्ये असलेले हे एक प्रसिद्ध आणि महत्त्वाचे ठिकाण आहे. गेटवर आल्यावर प्रत्येकी 50 रुपये तिकीट आपल्याला द्यायला लागतात. 800 मीटर रस्त्याला जाण्यासाठी आपल्याला येथे इलेक्ट्रिक कार राष्ट्रपती भवनापर्यंत सोडते. त्याचे कुठलेही चार्जेस आपल्याला द्यायला लागत नाही. येथे सिक्युरिटी रिझनमुळे आपण वॉलेट आणि ज्वलनशील गोष्टी घेऊन जाऊ शकत नाही. पहिल्यांदा देशाचे सर्वोच्च पदावर असलेल्या आपल्या देशाचे राष्ट्रपतीचे निवास बघण्यासाठी आलो आहोत. त्याचा एक वेगळाच गर्व होता. सायंटिस्ट डॉक्टर अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील असे अनेक महान राष्ट्रपती आपल्या देशाला लागले. त्यांचे निवासस्थान पाहणे हा एक आपल्यासाठी गर्वाचीच गोष्ट होती. त्यामुळे एक गर्व मनात होता. येथे असलेले वातावरण, येथे असलेला भवन खरंच सुंदर आणि अप्रतिम दिसत होता. येथे असलेला व्ह्यू आणि हवा आणि इकडे असलेली ही वास्तू खरंच अप्रतिम आहे. भवनाच्या बाहेर बर्फ पसरलेला दिसत होता, त्यामुळे एक वेगळाच व्ह्यू आपल्याला इथून दिसत होता. राष्ट्रपती भवनाच्या डाव्या बाजूला आपल्याला हिमालय पर्वताची रांग दिसते. राष्ट्रपती भवनाच्या आतल्या भागामध्ये व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. आपण राष्ट्रपती भवनाच्या आत मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही. आत्ताचे आपल्या देशाचे राष्ट्रपती असलेल्या श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी हे निवासस्थान 2023 मध्ये लोकांसाठी म्युझियम म्हणून केले. आतमध्ये राष्ट्रपती यांचे रूम, डायनिंग टेबल, आरामगृह आपल्याला बघायला मिळतात. एका भिंतीवर आपल्या भारताचे जितके राष्ट्रपती झाले त्यांचे फोटो आपल्याला बघायला मिळतात. राष्ट्रपती भवन हे खरंच खूप सुंदर आणि अप्रतिम वास्तू आहे. आपण जर शिमलाला आलात तर आपण राष्ट्रपती भवनाला नक्की भेट द्या. राष्ट्रपती भवन करून झाल्यानंतरला घड्याळाकडे बघितले तेव्हा संध्याकाळचे 6:30 वाजले होते. आम्ही टूरने आलो होतो आणि शिमलामध्ये एकच दिवस थांबणार होतो. खरं तर शिमला फिरण्यासाठी आपल्याला 7 ते 8 दिवसाचा वेळ पाहिजे. शिमला आम्ही नीट फिरलो नव्हतो. अजून अनेक गोष्टी पाहण्याच्या बाकी होत्या आणि येथून जायची इच्छा नव्हती. परंतु टूर असल्यामुळे आम्ही थांबू शकत नव्हतो. त्यामुळे आम्हाला निघायला लागले. पण मी येथे आलेला एक्सपिरियन्स, येथे असलेले फेमस स्पॉट, बजेट, हॉटेल आणि इन्फॉर्मेशनची एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे आणि एक तुम्हाला सजेस्ट करतो. जर तुम्ही कोणत्याही टूर्सने येथे येत असाल तर शिमला हा स्पॉट कमीत कमी फिरायला 2 दिवस लागतात. त्यामुळे त्या टूर्समध्ये शिमला हे 2 दिवसासाठी असले पाहिजे याची काळजी घ्या. नाहीतर आमच्यासारखे शिमला तुम्ही नीट फिरू शकणार नाही. हा व्हिडिओ माझा शिमलामध्ये झालेला एक्सपिरियन्स त्यासाठी होता. मी कोणते कोणते स्पॉट बघितले ते या व्हिडिओमध्ये आहे. पुढची व्हिडिओमध्ये शिमलामध्ये असलेले प्रसिद्ध ठिकाण आणि बजेट, हॉटेल या सर्व इन्फॉर्मेशन मी नक्की व्हिडिओमध्ये देईल. शिमलामधून जाताना नाराज होतो कारण इथे असलेले अनेक ठिकाण सोडून आम्ही जात होतो, परंतु पुढच्या डेस्टिनेशन साठी तितकाच एक्साइटेड होतो. या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय शिवराय.